आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे केंद्राकडनं म्हणजे केंद्र सरकारकडनं किंवा राज्य सरकारकडनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला खूप मोठा निधी मिळतो, मग निधीचं योग्य नियोजन होत नाही का? असं अजिबात नाही आहे. आता पाऊस एवढा पडला महिनाभरचा, पण त्याला काय आपत्ती व्यवस्थापन काय ते थांबवणार आहे का? मग तुम्ही सांगा, वादळ एवढं जोरात येतं आहे, कधी नव्हतं तेवढं, त्याला आपण थांबवू शकणार आहे का? मला हेच नाही. आता जो निधी दरवर्षी येतो, जो नेहमी येतो तो त्या ठिकाणी येतो आहे, त्याचं काम चाललेलं आहे. त्यातून आम्ही रेग्युलर सगळे जे अशा अतिवृष्टी भागामध्ये जे करता येणार हरकत सगळी कामं चाललेली असतात. मला आता वर्ष झालं आहे खातं माझ्याकडे येऊन, पण ते नियमित चाललेले असतात. पण आता अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये की अशा परिस्थितीमध्ये कोणी काहीच करू शकत नाही. तुम्हीच सांगा ना मला, इतका पाऊस या ठिकाणी पडतोय, धोधो आपण बघितला का असा पाऊस कधी पडलेला? तर तो पाऊस या ठिकाणी पडतोय. त्यामुळे सगळ्या राज्यामध्ये 4-5 जिल्हे जे आहेत, वसई विरार असेल, पालघरमधला भाग आहे, रायगड आहे, मुंबई आहे, काही घाटावर आहे, त्या माथ्यावर त्या ठिकाणी पुढे माथ्यावर सातारा इकडे अति पावसाने कहर केलेला आहे. काही भागामध्ये अजूनही जेमतेमच पाऊस आहे, पण या